नरेंद्र मोदी आता तासाभरानंतर देशाला संबोधित करणार आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी देशाला पहिल्यांदाच संबोधित करणार आहेत। पाकबाबत भारताची पुढची भूमिका काय, यावर पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असेल। अणुबॉम्ब अड्ड्यावरच्या हल्ल्यामुळे पाकमध्ये भूकंप आल्याची चर्चा आहे। भारतानं पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यांवर हल्ला केला नाही असं सैन्य दलानं म्हटलंय। भारतानं पाकच्या किराणा हिलवर हल्ला केला नाही। पत्रकाराच्या प्रश्नावर एअर मार्शल ए.के. भारती यांनी हे उत्तर दिलं आहे। किराणा हिल पाकचं आण्विक तळ असल्याची चर्चा आहे। पाकिस्तानच्या किराणा हिल्सवर भारतानं हल्ला केल्याच्या बातम्या सोशल मीडियात व्हायरल आहेत। भारताचा हा हल्ला एवढा अचूक होता की तिथल्या एअर डिफेन्स सिस्टीमला कळालाही नाही असं म्हटलं जात आहे। किराणा हिल्समध्ये पाकिस्तानचं न्यूक्लिअर कमांड सेंटर असल्याच्याही बातम्या व्हायरल आहेत। किराणा हिल्सवर अटॅक केल्यामुळे अणुधक्क्यांमुळे पाकिस्तानात भूकंप येत असल्याचंही व्हायरल होत आहे। पाकिस्तानात आजही 2:30 वाजताच्या दरम्यान 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप आला। गेले 2 दिवस पाकिस्तानात भूकंपाचे हादरे बसत आहेत। व्हायरल बातम्यांमध्ये हे भूकंपाचे हादरे न्यूक्लिअर कमांडवर झालेल्या हल्ल्यामुळे येत असल्याचं म्हटलं जात आहे। न्यूक्लिअर रेडिएशनच्या भीतीने अमेरिका आणि इजिप्तची विमानं पाकिस्तानात पोहोचल्याचं म्हटलं जात आहे। पाकच्या सरगोदा एअरबेस पासून किराणा हिल्स अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे। सरगोदा एअरबेसवर हल्ला केल्याचं याआधीच भारतानं मान्य केलंय। सरगोदा एअरबेसच्या हल्ल्यावरूनच जगात खळबळ माजली। भारताच्या हल्ल्यात सरगोदा एअरबेस उद्ध्वस्त झालाय। ये सामने धमाका हुआ है, इसमें हुआ है एयरबेस के अंदर धमाका, एयरबेस के अंदर धमाका हुआ। ये देखो अभी अभी हो गया। सरगोदा कैंट एरिया है, ये एयरबेस है। किराणा हिल्सवर हल्ला झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए.के. भारती यांनी किराणा हिल्सवरही भाष्य केलं। पत्रकारांनी विचारलेला प्रश्न आणि त्यावर एअर मार्शल ए.के. भारतींनी दिलेलं उत्तर आपण पाहूया। So the social media, the Twitter is abuzz with the fact that we hit a site called Kirana Hills, which is supposed to be the nuclear storage facility, and there is a lot of rumors about Sargodha. There are foreign analysts who've mentioned that the Sargodha attack led to certain leaks. Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you. Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday. Thank you. किराणा हिल्सवर भारतानं अटॅक केला आहे का असा पत्रकाराचा प्रश्न होता। किराणा हिल्सवर न्यूक्लिअर कमांड सेंटर असल्याचं पत्रकारानं म्हटलं। यावर एअर मार्शल ए.के. भारती यांनी किराणा हिल्सवर न्यूक्लिअर कमांड असल्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद असं म्हटलं आणि नंतर किराणा हिल्सवर हल्ला केला नाही हे सुद्धा स्पष्ट केलं। So the social media, the Twitter is abuzz with the fact that we hit a site called Kirana Hills, which is supposed to be the nuclear storage facility, and there is a lot of rumors about Sargodha. There are foreign analysts who've mentioned that the Sargodha attack led to certain leaks. Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you. Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday. Thank you. रावळपिंडी हे पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय आहे। इथेही न्यूक्लिअर कमांड सेंटर असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत। रावळपिंडी एअरबेस उद्ध्वस्त केल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं। भाईजान नूर खान बेस में आके गिरा है। ये
रावळपिंडी एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ लष्करानं पत्रकार परिषदेत दाखवलाय. याआधीही TV9 मराठीनं रावळपिंडी एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचे व्हिडिओ दाखवले होते. भाईजान नूर खान बेस में आके गिरा है. ये एक और अटैक हुआ और ये आप लोग देख सकते हैं कि कितना ये काफ़ी ज़्यादा हुआ है. ये भी सेकंड ब्लास्ट हुआ है. रावळपिंडीतलं लष्कराचं मुख्यालय आणि किराणा हिल्सवर असलेला अण्वस्त्रांचा साठा भारतानं उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या व्हायरल आहेत. त्यामुळे पाकिस्ताननं युद्धबंदीसाठी पुढाकार घेतल्याचं म्हटलं जात आहे. पाकिस्तानी अतिरेक्याच्या जनाजामध्ये पाक लष्कराचे टॉप अधिकारी सहभागी होते अशी माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. अबू जिंदालच्या जनाजामध्ये काही जागतिक दहशतवादी सुद्धा सहभागी होते. मुरीद के एअर स्ट्राईकमध्ये लष्कर ए तैयबाचा कमांडर अबू जिंदाल याचा खात्मा झालाय. पाक आर्मी, राजकारणी, अतिरेक्यांची मिलीभगत. अतिरेक्याच्या जनाजात पाकचे टॉप मिलिटरी अधिकारी. पाक राष्ट्रपती मुनीरकडूनही श्रद्धांजली. मुरिदकेमधल्या भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात लष्कर ए तैयबाचा टॉप कमांडर मुदस्सर खास उर्फ अबू जुंदाल मारला गेला. अबू जुंदाल हा मुरिदकेच्या मरकज ए तैयबाचा प्रमुख होता. मृत्यूनंतर अबू जुंदालला पाकिस्तानी मिलिटरीनं मानवंदना दिली. शासकीय इतमामात अतिरेकी अबू जुंदालच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पाकिस्तानी आर्मीचे मोठे अधिकारी आणि राजकारणी उपस्थित होते. यावेळी लष्कर ए तैयबाचा मोठा अतिरेकी अब्दुल रौफचीही उपस्थिती होती. अबू जुंदालच्या दफनविधीवेळी हजर असणाऱ्या सर्वांची नावं समोर आली आहेत. जनाजात सर्वात पुढे माईकच्या समोर उभा असलेला व्यक्ती आहे दहशतवादी अब्दुल रौफ. अब्दुल रौफला अमेरिकेनं जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलंय. दहशतवादी अब्दुल रौफच्या उजव्या बाजूला उभे असलेला व्यक्ती आहे पाकिस्तान लष्कराचा लेफ्टनंट जनरल फैयाद हुसेन शाह. फैयाद हुसेन शाहच्या बाजूला उभी असलेली दुसरी व्यक्ती आहे पाकिस्तानचा ब्रिगेडियर मोहम्मद शब्बीर. अब्दुल रौफच्या डाव्या बाजूला उभी असलेली व्यक्ती आहे पाकचा मेजर जनरल राव इम्रान सरताज. राव इम्रान सरताजच्या शेजारी उभी असलेली व्यक्ती आहे पाकच्या पंजाब प्रांताचा इन्स्पेक्टर जनरल उस्मान अनवर. त्याच्या शेजारी उभा आहे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातला आमदार मलिक शोएब अहमद. पाकिस्तानच्या लष्कराचे अनेक अधिकारी आणि इतरही राजकारणी या जनाजात होते. मुदस्सर खास उर्फ अबू जुंदालच्या अंत्यविधीत पाकचा राष्ट्रपती आणि पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनीही शोकसंदेश पाठवला होता. अबू जुंदालच्या शवपेटीवर प्रेसिडेंट आणि COAS म्हणजेच लष्कर प्रमुख असं लिहिलेलं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर, राजकारणी आणि जागतिक दहशतवाद्यांची कशी मिलीभगत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तर भय बिना होय ना प्रीत अशा शब्दात भारतीय हवाई दलाने पाकला ठणकावलंय. चीनचं PL-15 मिसाईल भारतानं पाडल्याची माहिती सैन्य दलानं दिली. पाकच्या कुठल्याही तळांवर आम्ही हल्ला करू शकतो असं सांगत भारतीय सैन्य दलानं पाकला इशारा दिलाय. पाकिस्तानात पाहिजे तिथे आणि पाहिजे तेव्हा हल्ला करू शकतो असं भारतीय सेनेनं म्हटलंय. भारतीय सेनेनं पाकचे 11 एअरबेस उद्ध्वस्त केले. याचे व्हिडिओ सैन्य दलानं पत्रकार परिषदेत दाखवल्या. चीनचं PL-15 मिसाईल देखील आपल्या अँटी डिफेन्स सिस्टीमनं पाडल्याचं सैन्य दलाने सांगितलंय. भारताची मल्टीलेअर डिफेन्स सिस्टीम भेदणं पाकिस्तानला अशक्य असल्याचंही सैन्याने म्हटलंय. त्यामुळे भारताच्या कुठल्याही एअरबेसवर पाकिस्तान हल्ला करू शकलं नाही. भारताचे सर्व एअरबेस सुरक्षित आणि सुरळीत सुरू असल्याचं सैन्याने स्पष्ट केलंय. हमने अपनी एयर डिफेंस की पूरी तैयारी
पहले से ही कर ली थी कि जब जब पाकिस्तान एयरफोर्स ने हमारे एयरफील्ड्स और लॉजिस्टिक इंस्टॉलेशंस में 9 और 10 मई की रात को लगातार हमले किए, वो इस मजबूत एयर डिफेंस ग्रिड के सामने विफल हो गए। पाकिस्तानचे शॉर्ट, मीडियम आणि लॉंग रेंजचे सर्व मिसाईल भारतानं हवेतच पाडले। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं फक्त अतिरेक्यांविरोधातच कारवाई केली होती, पण पाकिस्तानी लष्करानं ती आपली लढाई मानत स्वतःवर ओढून घेतली। पाकिस्ताननं ड्रोनच्या सहाय्यानं भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यामुळे भारतालाही जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागलं। त्यामुळे पाकिस्तानमधल्या एअरबेसच्या नुकसानाला पाकिस्तानच जबाबदार असल्याचं भारतीय सैन्याने म्हटलंय। हमारी लड़ाई आतंकवाद और आतंकवादियों के खिलाफ थी, इसलिए 7 मई को हमने केवल आतंकवादी ठिकानों पर ही हमला किया था। पर अफसोस इस बात का है कि पाकिस्तानी सेना ने आतंकवादियों का साथ देना उचित समझा और इस लड़ाई को अपनी लड़ाई बना ली। इस परिस्थिति में हमारी जवाबी कार्यवाही अत्यंत आवश्यक थी और इसमें उनका जो भी नुकसान हुआ वे खुद इसके लिए जिम्मेदार हैं। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाली। शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही अशी पाकनं ग्वाही दिली आहे। हॉटलाईनवरून दोन्ही देशांच्या डीजीएमओंची एकमेकांशी चर्चा झाली। भारताच्या 10 उपग्रहांची नजर असेल। दरम्यान भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हालचाली टिपलेल्या आहेत। Food security, water security, strategic area. You know, we are having our neighbors. You all know. I need not explain. If we have to ensure safety of this country, we have to really serve through the satellite. We have to monitor the entire 7,500 kilometer seashore area. We have to monitor, and the entire northern part we have to monitor continuously. Without satellite technology, without drone technology, we cannot achieve that. Today I am happy to inform that at least 10 satellites are continuously working, 24/7 working for the strategic purpose to ensure safety and security of the citizens of this country. तर काश्मीरच्या प्रश्नावर अमेरिकेच्या मध्यस्थीची आवश्यकता काय असा सवाल शरद पवारांनी केलाय। अमेरिकेवरून सवाल केल्यास केंद्राला उत्तर द्यावं लागेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे। अमेरिकेच्या मध्यस्थीवरून शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। इंदिरा गांधी आणि बुश यांच्यात झालेलं त्या करारामध्ये एक पॉईंट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन कोणाचं घ्यायचं नाही असं ॲग्रीमेंट आहे। दोन देशात आहे, दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे। असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं। भाजपकडून उद्यापासून देशभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन। भाजपची तिरंगा रॅली 23 मे पर्यंत म्हणजे 10 दिवस चालेल। भाजप नेते नागरिकांना ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देणार आहेत। भारताच्या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हा बंकरमध्ये लपला होता। भारताला घाबरून मुनीर बंकरमध्ये होता। असीम मुनीर पाकच्या 3ही दलांचा प्रमुख आहे। नूरखान बेसवरील हल्ल्यावेळी असीम मुनीर तिथेच असल्याची माहिती आहे। सध्या असीम मुनीर रावळपिंडीच्या सेफ हाऊसमध्ये लपल्याची माहिती आहे। एस जयशंकर यांची ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। भारत दहशतवाद सहन करणार नाही असं एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। ऑस्ट्रेलिया परराष्ट्र मंत्र्यांशी बोलताना एस जयशंकर यांनी हे विधान केलंय। पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांकडून आता छापेमारी सुरू आहे। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या 150हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे। तर आज 8 व्यक्तींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे। आयपीएल संदर्भामध्ये लवकरच निर्णय होईल असं राजीव शुक्ला यांनी म्हटलंय। बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या संदर्भात माहिती दिली आहे।
सर आईपीएल पे निर्णय कितनी जल्दी होंगी? नहीं, आईपीएल निर्णय जल्दी होगा, सब बातचीत चल रही, तो जल्दी आप लोगों को पता चलेगा। सर आईपीएल पे निर्णय कितनी जल्दी होंगी? नहीं, आईपीएल निर्णय जल्दी होगा, सब बातचीत चल रही, तो जल्दी आप लोग। पंजाबमधील अमृतसर शहरामध्ये अजूनही रेड अलर्ट जारी आहे। अमृतसरमधील शाळा 13 तारखेपर्यंत बंद राहणार आहेत। 13 तारखेनंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल। आणखी एक महत्त्वाची बातमी, जम्मू काश्मीरमधील शाळा मात्र उद्या सुरू होणार आहेत। बॉर्डर भागातील शाळा बंद राहतील। यामध्ये आहे कुपवाडा, बारामुल्ला, गुरेज सब डिव्हिजन इथल्या शाळा मात्र बंद राहणार आहेत। पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसलेत। बलुचिस्तानच्या क्वेट्टामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत। 4.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के या ठिकाणी बसले आहेत। बलुचिस्तानच्या क्वेट्टामध्ये भूकंपाचे धक्के बसले। 4.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के या ठिकाणी बसले आहेत। पंजाबमधील अमृतसर शहरामध्ये अजूनही रेड अलर्ट जारी आहे। अमृतसरमधील शाळा 13 तारखेपर्यंत बंद राहणार आहेत। 13 तारखेनंतर शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल। आणखी एक महत्त्वाची बातमी, जम्मू काश्मीरमधील शाळा मात्र उद्या सुरू होणार आहेत। बॉर्डर भागातील शाळा बंद राहतील। यामध्ये आहे कुपवाडा, बारामुल्ला, गुरेज सब डिव्हिजन इथल्या शाळा मात्र बंद राहणार आहेत। पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसलेत। बलुचिस्तानच्या क्वेट्टामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत। 4.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के या ठिकाणी बसले आहेत। बलुचिस्तानच्या क्वेट्टामध्ये भूकंपाचे धक्के बसले। 4.9 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के या ठिकाणी बसले आहेत।